नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. अ, आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत नितीन रिंडे सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय लीळा पुस्तकांच्या. याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. आणि त्यांनी मराठी कादंबरी पैस आणि परीघ हे देखील एक पुस्तक लिहिलंय, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत मुलाखतीत. तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो. सर मराठीचे प्राध्यापक आहेत आणि मराठी संशोधन मंडळ या संस्थेचे सर संचालक आहेत. आणि त्यांनी तीन पुस्तकं लिहिली आहेत लीळा पुस्तकांच्या: मराठी कादंबरी पैस आणि पै आणि पासोडी. तर सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. हो सर, पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे पुस्तकांवर लेखन करावे असं तुम्हाला का वाटले, म्हणजे लीळा पुस्तकांच्या या पुस्तकावर? लीळा पुस्तकांच्या हे पुस्तक 2017 मध्ये प्रसिद्ध झालं. हो. आणि त्यातले लेख मला वाटतं 2011-12 पासून लिहायला सुरुवात केली होती. हो. तर त्याच्या आधीपासून, म्हणजे जवळजवळ त्याच्या आधी 5-6 वर्षापासून किंवा आधी थोडेसे जास्त असतील वर्ष, त्या काळापासून मी बुक्स ऑन बुक्स या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन मोठ्या प्रमाणावर करत होतो. तर पहिलं कारण हे सांगता येईल की माझी व्यक्तिगत आवड. तर अशा प्रकारची पुस्तकं मला वाचायला फार आवडत होतं. आणि त्यामुळे जे आपल्याला आवडतं तो आनंद आपण इतरांसोबत वाटून घ्यावा या भूमिकेतून मी त्या प्रकारचं लेखन सुरू केलं. दुसरं असं झालं की त्या काळात म्हणजे साधारणतः 2002 पासून तर 2007 पर्यंत हा जो काळ होता, या काळामध्ये मी लोकवाङ्मय ग्रह या प्रकाशन संस्थेशी निगडीत होतो. आणि त्या ठिकाणी त्या काळातलं जे वातावरण होतं ते पुस्तकांच्या बाबतीमध्ये फारच उत्साहवर्धक अशा प्रकारचं वातावरण होतं. लोकवाङ्मय ग्रहाचे प्रकाशक प्रकाश विश्वासराव, त्यातले तिथे संपादनाचं काम करणारे सतीश काळसेकर, जयप्रकाश सावंत, आणि नंतर मी त्यांना जॉईन झालो 2002 पासून. तर ही सगळी मंडळी आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सतत येणारा, महाराष्ट्रभरातून येणारे लेखक आणि मुंबईतला वाचक आणि लेखक असणारा मित्रपरिवार, अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी यायची. आणि त्यामुळे सतत लोकवाङ्मय ग्रहामध्ये पुस्तकांबद्दल चर्चा चालायच्या. स्वतः सतीश काळसेकर हे पुस्तक प्रेमी होते, हे सगळ्यांना माहिती असणार. आणि काळसेकरांनी बुक्स ऑन बुक्स भरपूर जमवलेली होती. त्यामुळे त्या प्रकारचं वाचन आम्ही सतत करत असू. आणि मग अशा प्रकारची काही नवीन पुस्तकं आली तर ते एकमेकांना आम्ही सांगत असू. तर असं ते वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये बराच काळ राहिल्यामुळे आपोआपच ती पुस्तकं त्या प्रकारची मला आणखी अधिक आवडायला लागली. मग त्या ठिकाणी निखिलेश चित्रे सारखा आमचा मित्र आला, राम जगताप सारखा मित्र आला, पाशा पिंपळापुरे, नितीन दादरावाला हे आधीपासून त्या ठिकाणी यायचे. तर ही सगळी मंडळी सतत पुस्तकांविषयी बोलत असायची. आणि त्यातून अशा प्रकारचं लेखन आपणही करावं असं मला वाटायला लागलं. आता हेच का निवडले विषय, किंवा हीच पुस्तकं का निवडली, किंवा अशाच प्रकारचं लेखन का केलं? तर मला असं एक माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आली की आपण जे वाचतो आहे त्याच्यामध्ये परभाषांमधली पुस्तकं मोठ्या प्रमाणावर आहेत. इंग्रजीमधलीच पुस्तकं आम्ही वाचत होतो जास्ती करून, कारण मराठीत बुक्स ऑन बुक्स फार कमी होती हे आम्हाला माहिती होतं. ती आमची केव्हाच वाचून झालेली होती. तर मग इतर भाषांमधली पुस्तकं जी इंग्रजीमध्ये आलेली आहेत, फ्रेंच पुस्तकं असतील, काही जर्मन लेखकांनी लिहिलेली पुस्तकं असतील, आणि इंग्रजीमध्ये लिहिली गेलेली पुस्तकं, ती आम्ही वाचत असताना तिथली श्रीमंत वाचन संस्कृती, तिथली श्रीमंत पुस्तक संस्कृतीचं दर्शन आम्हाला घडलं, त्याचा अनुभव आम्हाला आला. आणि मग हा अनुभव आपण मराठी वाचकांना दिला पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं. आणि तितक्यात मग माझा मित्र राम जगताप हा त्या काळामध्ये मला वाटतं प्रहार दैनिकामध्ये संपादकीय विभागात नोकरी करत असे. आणि त्याने आग्रह धरला की आम्ही एक बुकमार्क नावाची एक पुरवणी सुरू करतो आहोत. तो काळ असा होता की ज्या काळामध्ये पुस्तकांसाठी असणारी जी जागा होती वर्तमानपत्रांमध्ये, ती आक्रसायला सुरुवात झालेली होती. अशा काळामध्ये प्रहार दैनिकानं दर सोमवारी एक अख्खं पान पुस्तकांसाठी किंवा पुस्तकांवरच्या लेखनासाठी द्यायचं ठरवलं. तर त्याचा मला फार आनंद झाला आणि म्हणून म्हटलं की चला आपणही त्यामध्ये सहभागी होऊया. मग राम असं म्हणाला की तुम्ही बुक्स ऑन बुक्सवर आपण जे काही बोलतो त्या प्रकारची पुस्तकं वाचतो, तर त्या पुस्तकांविषयीच तुम्ही लिहिलं तर बरं होईल. आणि मग मी तो दृष्टिकोन ठेवला की युरोपमध्ये किंवा एकंदर पाश्चात्य देशांमध्ये पुस्तकांकडे कसं पाहिलं जातं, किती वेगवेगळ्या अंगाने त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि पुस्तकांवरती प्रेम म्हणजे काय असतं नेमकं, कोणत्या प्रकारचं प्रेम त्या ठिकाणी केलं जातं, आणि त्यामागं कुठला एक वैचारिक वारसा आहे, एक गंभीर दृष्टिकोन आहे. म्हणजे ते काय नुसतं असं प्रेम आहे, आवड आहे, छंद आहे, अशा प्रकारचं नाहीये.
तर एक अत्यंत खोलवरचं असं गंभीर असं नातं पाश्चात्य समाजाचं पुस्तकाशी गेल्या 500-600 वर्षामध्ये जुळलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ती वाचन संस्कृती त्या ठिकाणी विकसित झालेली आहे. हे जे भान हे सगळं वाचताना आपल्याला म्हणजे आम्हाला आलं, ते आपण मराठी वाचकांना देऊया या दृष्टिकोनातून मी ते लेख लिहिले. पण ते इतकं सगळं रुजल्यानंतर की नंतरच्याही लेखांमध्ये म्हणजे लीळा पुस्तकांच्या ही एक सिरीज होती लेखांची, ती संपली. हो. त्यानंतरही मग पासवडीमध्ये माझे अनेक लेख मला दिसतील की ज्यात हे हो. विषयीचं अशा प्रकारचं लेखन आलेलं आहे. तो माझा एक कायमचा एक आवडीचा विषय होऊन गेला. आणि सर तुम्ही त्याबद्दल आता बोललात की त्याच कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं, म्हणजे एखाद्या समाजात पुस्तकांबद्दलचे आकर्षण किंवा ज्याला आपण वाचन संस्कृती म्हणू शकू ती निर्माण होण्यामागे कुठली कारण असं आहे, म्हणजे सामाजिक किंवा इतर स्वरूपाची, असं तुम्हाला वाटतं? साध्या गोष्टी असतात काही आणि काही जरा गंभीर गोष्टी असतात. म्हणजे कसं, पुस्तकांबद्दलची आवड निर्माण होण्यासाठी भरपूर वेळ पाहिजे, मोकळा वेळ, मुबलक प्रमाणात पुस्तकं पाहिजेत आणि दुसरं म्हणजे डिस्ट्रॅक्शन नको. पुस्तकं सोडून इतर गोष्टींकडे लक्ष वेधून घेणाऱ्या इतर अनेक गोष्टी असतात ना आयुष्यामध्ये. तर त्या जर कमीत कमी असतील तर मनुष्य पुस्तकांना वेळ देऊ शकतो किंवा तो समाज पुस्तकांना वेळ देऊ शकतो. मला असं वाटतं की मुळात 2 गोष्टींबद्दल प्रेम पाहिजे माणसाला. एक म्हणजे ज्ञानाबद्दल प्रेम पाहिजे, ज्ञानाची असोशी पाहिजे, ज्ञान मिळवण्याची हे पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणा, ज्ञान म्हणा. आणि दुसरं म्हणजे भाषेवरती प्रेम पाहिजे. ज्या समाजामध्ये या 2 गोष्टी असतील त्या समाजामध्ये वाचन संस्कृती रुजायला सुपीक भूमी तयार होते. म्हणजे रुजेलच असं नाही, कारण त्याला इतर मी म्हटलं त्याप्रमाणे इतर अनेक गोष्टी असतात. आपण जर समाजशास्त्राचा आधार घेतला, समाजशास्त्रामध्ये रिडिंग क्लास नावाची कल्पना अलीकडे कल्चरल स्टडीज मध्ये मांडली जाते. वाचक वर्ग आपण त्याला मराठीत म्हणू शकतो. तर समाजशास्त्रामध्ये असं मानलं जातं, कल्चरल स्टडीज मध्ये असं मानलं जातं की एखाद्या समाजामध्ये वाचक वर्ग जर तयार व्हायचं असेल तर त्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या वाचन अनिवार्य झालं पाहिजे. म्हणजे कसं, आपल्याकडची उदाहरणं देतो की एक काळ असा होता ना की ज्या काळामध्ये पुरोहित किंवा ब्राह्मण, पुरोहित म्हणण्यापेक्षा ब्राह्मण म्हणूया, ब्राह्मणांच्या घराण्यातले लोक शिकत असत. ते वेद पठण करायचे किंवा वेद श्रवण करायचे किंवा इतर सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायचे. तर ती त्यांची व्यावसायिक गरज होती. किंवा मोगलांच्या काळात, मध्ययुगीन काळामध्ये, खास करून मध्ययुगीन काळामध्ये जे वाचन केलं जायचं त्या वाचनामध्ये प्रशासकीय कारणासाठी म्हणून वाचन करणारे लोक होते. प्रभू लोक असायचे. शिवाजी महाराजांच्या आणि इतरांच्या दरबारामध्ये प्रभू जमातीचे लोक, जातीचे लोक जास्त असायचे, या सगळ्या लिखापडीच्या गोष्टी करणारे. तर त्यांना वाचन भरपूर करावं लागायचं. वकील म्हणून ते असायचे, कारण ती प्रशासकीय गरज होती. आता आपण थोडंसं पुढे आलो ना 19व्या शतकात, तर 19व्या शतकामध्ये इंग्रजांनी जेव्हा नवीन शिक्षण व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली, त्यानंतर इथल्या समाजातला जो एक स्तर होता, वरचा स्तर, त्या स्तरातल्या लोकांना हे जाणवायला लागलं की आपण जर वाचन केलं आणि हे ज्ञान सगळं इंग्रजांनी शिक्षण व्यवस्थेतून जे निर्माण केलेलं आहे किंवा आणलेलं आहे आपल्यासाठी, ते जर आपण आत्मसात केलं तर आपल्याला नव्या व्यावसायिक संधी खुल्या होतील, नोकऱ्या मिळतील आणि त्या प्रकारचे चित्र दिसायला लागलं नंतर 19व्या शतकात. त्यामुळे आपल्या समाजातला एक विशिष्ट वाचक, एक विशिष्ट वर्ग हा वाचनाकडे, अभ्यासाकडे वळला. तर सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टिकोनामधनं वाचक वर्ग तयार होण्यासाठी पहिल्यांदा ह्या गोष्टी गरजेच्या असतात की एक व्यावसायिक गरज म्हणून वाचनाकडे लोक वळले पाहिजेत. आणि वाचन संस्कृती निर्माण होण्यासाठी वाचक वर्ग तयार होण्याची गरज असते. तर आधी वाचक वर्ग, नंतर वाचन संस्कृती. वाचन संस्कृतीमध्ये काय येतं? वाचन संस्कृतीमध्ये फक्त व्यावसायिक गरज म्हणून वाचन नसतं. व्यावसायिक गरज ही सुरुवात असते, त्याच्यानंतर मग वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक जसा प्रगल्भ होत जातो, पुस्तकांबद्दलचं नातं अधिकाधिक गंभीर होत जातं, तसतशी मग वाचन संस्कृती घडायला लागते. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये पुस्तकांशी असणारं नातं असतं, एक प्रेम असतं, एक आदर असतो, एक आपुलकी असते. पुस्तकांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं, पुस्तकांकडे एक आवडीची वस्तू म्हणून पाहिलं जातं, पुस्तकांकडे ज्ञान देण्याचं माध्यम म्हणून पाहिलं जातं, पुस्तकाकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं, एक सुंदर वस्तू, एक एस्थेटिक ऑब्जेक्ट म्हणून पुस्तकाकडे पाहिलं जातं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अंगाने ती वाचन संस्कृती नंतर विकसित व्हायला लागते. पण मुळात या गोष्टींची गरज असते
आणि या गोष्टी जर असतील तर त्या समाजामध्ये वाचन संस्कृती निर्माण होते. आपण जर युरोपचं उदाहरण घेतलं, जिथे पहिल्यांदा वाचन संस्कृती निर्माण झाली, तर तिथे हे सगळं झालेलं आपल्याला दिसेल. म्हणजे युरोपमध्ये पुस्तकं छापली जायला लागली 15व्या शतकामध्ये, आणि त्यानंतर झपाट्यानं पुस्तकांचा प्रसार झाला. तर आपण जर का त्याचा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की ज्ञानाची तहान नेमकं त्याच वेळी रेनेसान्सचा जो काळ होता, आणि रेनेसान्सचा काळ सुरू असतानाच मुद्रण यंत्र गटेनबर्गने तयार केलं. त्यामुळे आपोआपच त्या रेनेसान्स काळामध्ये ज्ञानाचं पुनरुज्जीवन करत असताना त्या ज्ञानाचं वहन करण्यासाठी एक माध्यम मिळालं, पुस्तक नावाचं, छापील पुस्तक नावाचं. आणि नंतर मग वैज्ञानिक क्रांती, त्याच्या पाठोपाठ आली ती वैज्ञानिक क्रांती आली, आधुनिकता आली. या सगळ्यांचं वहन, या सगळ्या ज्ञानाच्या लाटा आल्या त्या ठिकाणी. त्या ज्ञानाच्या लाटांचं माध्यम पुस्तक होतं. आणि त्याच्यामुळे झालं असं की वाचन संस्कृती झपाट्यानं विकसित झाली, आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं नातं युरोपियन समाजाचं पुस्तकांशी आपल्याला तयार झालेलं दिसतं. हो. आणि सर, तुम्हाला असं वाटतं का की पुस्तक वाचणे ही खूप प्रगत असण्याची गोष्ट आहे, एक प्रगत समाज असण्याची लक्षण आहे, किंवा काय असं म्हणजे ते असं काही नाही? नाही, मुळात पुस्तक निर्माण होणं, एक लक्षात घ्या की मानवी संस्कृतीचा इतिहास जर आपण बघितला ना, तर त्या इतिहासामध्ये मुळात माणूस सांस्कृतिक दृष्ट्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर त्याला लिखित भाषा सापडलेली आहे. भाषा सुद्धा सुरुवातीला आपल्याला माहितीये की हजारो वर्ष, लाखो वर्ष गेल्यानंतर, हजारो वर्ष गेले उलटल्यानंतर माणसाला भाषा तयार करता आली, कम्युनिकेशनचं माध्यम. जोपर्यंत संवादाचं माध्यम भाषा नव्हती, तोपर्यंत माणूस कशा पद्धतीने संवाद करत असेल हे आपण अँथ्रोपॉलॉजीमध्ये वाचू शकतो. म्हणजे किती अवघड होतं ते हे आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळे एक सांस्कृतिक दृष्ट्या एका विशिष्ट टप्प्यावरती पोहोचल्यानंतर भाषा हाती लागलेली आहे माणसाच्या, किंवा भाषा निर्माण करता आलेली आहे माणसाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं लिहायला जेव्हा माणसानं सुरुवात केली, तो जो टप्पा आहे तो सुद्धा एका सांस्कृतिक प्रगतीचा एक विशिष्ट असा टप्पा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे लिहिणं, त्यानंतर वाचणं, या गोष्टी ज्या आहेत त्या एका प्रगत सांस्कृतिक अवस्थेचं लक्षण आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट भांडूनच सिद्ध करण्याची गरज नाही, मारामारी करूनच सिद्ध करण्याची गरज नाही, तर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, तुम्ही तुमच्या भावना मांडू शकता. आणि जेव्हा अशा अनेक लोक भावना आणि विचार मांडू शकतात, तेव्हा आपण इतरांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, अशा प्रकारची पण एक सांस्कृतिक जाणीव त्याच्यामध्ये, त्या समाजामध्ये रुजलेली असते. कारण अनेक भावना निर्माण प्रकट झालेल्या असतात. लक्षात आलं मी काय म्हणतो? त्यामुळं अशा प्रकारचा जो एक सांस्कृतिक विकासाचा टप्पा आहे, एकमेकांना समजून घेण्याचा, काही मानवी मूल्यांच्या अस्तित्वाचा, तो आल्यानंतरचा हा सगळा काळ आहे. त्यामुळेच पुस्तकाचा संबंध हा मूल्यांशी जोडला जातो, आणि म्हणून ते प्रगत किंवा विकसित समाजाचं लक्षण आहे असं मानलं जातं. याचा अर्थ असा नाही की पुस्तकं वाचणारे लोक फारच विवेकशील असतात आणि ते विवेकानेच वागतात. आपण जर का मानवी जीवनाचा इतिहास बघितला तर असं आपल्याला सापडणार नाही, असं दिसणार नाही. पण पुस्तकं ही गोष्ट जी आहे ती एका विशिष्ट मानवी मूल्ययुक्त जाणीवेच्या प्रवासातून निर्माण झालेली असं मात्र आपण निश्चितपणे म्हणू शकतो. हो. आणि सर, हे तुमचं जे पुस्तक आहे लीळा पुस्तकांच्या, तर त्या संदर्भातच की पुस्तकांचे काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते, म्हणजे साहित्याच्या संदर्भात किंवा या संबंधातील इतर गोष्टी जसे की पुस्तक वाचन, तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? म्हणजे पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचं महत्व म्हणताय का तुम्ही? हो हो हो. अच्छा. हो. बुक्स ऑन बुक्स, पुस्तकांविषयीची पुस्तकं मी 2017 साली पहिल्यांदा, म्हणजे 11-12 साली वर्तमानपत्रातून लिहिलं, आणि पुस्तक 17 मध्ये आलं तेव्हा मी त्याला प्रस्तावना लिहिली मुद्दा. याचं कारण असतं मोठी की मराठीमध्ये मुळातच पुस्तकांविषयीची पुस्तकं कमी आहेत, आणि त्याचा बुक्स ऑन बुक्स म्हणून किंवा पुस्तकांविषयीची पुस्तकं म्हणून असा एक वेगळा विचार कोणी आजपर्यंत केलेला नव्हता. पण मला असं वाटलं की आपण ते लोकांच्या लक्षात आणून द्यावं की अरे बाबा, ही अनेक वर्षांपासून लोक लिहित आहेत, म्हणजे प्रियोळकरांपासून तर अरुण टिकेकरांपर्यंत अनेकांनी पुस्तकं लिहिलीत माझ्या आधी. सतीश काळसेकरांचं रोजनिशी होतं, आणि ही पुस्तकं ही बुक्स ऑन बुक्स या प्रकारातली आहेत. हा एक विशिष्ट प्रकार आहे, आणि हा विशिष्ट प्रकार म्हणून जर त्याच्याकडे आपण पाहिलं तर त्याची लक्षणं आपल्याला दिसू शकतात, काय आहेत वैशिष्ट्य काय आहेत ते आपल्याला निश्चित करता येऊ शकतात.
आणि त्याचं मग काय महत्व आहे आपल्या समाजामध्ये ते आपण जाणू शकतो. म्हणजे मी त्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं होतं, मला आठवतं की ज्या समाजामध्ये किंवा ज्या वाचन करणाऱ्या समाजामध्ये बुक्स ऑन बुक्स जास्त असतात किंवा निर्माण होतात, लिहिली जातात, तर त्या समाजामध्ये पुस्तक संस्कृती किंवा वाचन संस्कृती विकसित आहे असं मानायला काही हरकत नाही. म्हणजे ते एक लिटमस टेस्ट आहे ती, की जिथे बुक्स ऑन बुक जास्त लिहिली जातात किंवा वाचली जातात त्या ठिकाणची वाचन संस्कृती विकसित झालेली असते. याचं कारण काय? तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आणि इतक्या प्रेमाने म्हणा किंवा अनेक नात्यांनी पुस्तकाकडे पाहण्याचे दृष्टिकोन त्या समाजामध्ये आहेत, जे त्या पुस्तकांमध्ये प्रकट झाले. आणि लोक ते आवडीने वाचतायत. म्हणजे तुम्हाला त्यातलं त्या लीळा पुस्तकांच्या मधलं एक प्रूस ओव्हरकोट नावाचा जो लेख आहे, की मार्सेल प्रूसच्या वस्तूंसाठी वेडा झालेला, त्या वस्तू जमवण्यासाठी वेडा झालेला एक फ्रेंच उद्योगपती, जो मोठा अत्तरांचा कारखानदार आहे, आणि त्यासाठी तो किती आयुष्यामध्ये धडपड करतो, कोणाकोणाला भेटतो, किती प्रयत्न करतो, हे जेव्हा आपण वाचतो त्यावेळी लेखकांच्या लिहिण्याचं टेबल, लेखकाच्या डायऱ्या, या गोष्टींचं काय त्याला मोल वाटू शकतं एखाद्या माणसाला, ते आपल्याला कळतं आणि आपल्या समाजात या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की बुक्स ऑन बुक्सचा तो एक फायदा असतो की जिथे आपण ज्या प्रकारे अशा प्रकारची पुस्तकं जेव्हा लिहिली जातात आणि वाचली जातात, तेव्हा एक प्रगल्भ असा दृष्टिकोन पुस्तकांकडे बघण्याचा तयार झालेला असतो असं आपल्याला म्हणता येतं. आपल्याकडे तो तयार झालाय असं म्हणवणार नाही मला, पण आपल्याकडे त्या प्रकारचं वाचन करणारे लोक आहेत आणि त्यामुळे निदान एक असा अल्पसंख्य समुदाय आपल्या समाजामध्ये आता आहे की जो पुस्तकांबद्दल प्रेमाने बोलू शकतो, पुस्तकांकडे बघू शकतो. मी एक उदाहरण देतो या ठिकाणी की गेल्या 20 वर्षामध्ये मला असं दिसतंय, 15 एक वर्षात, 20 वर्षात नाही, 20 वर्ष फार होतील, एक 10 वर्षात म्हणा, 10 ते 12 वर्षामध्ये, की ऑनलाईन पुस्तक विक्रेते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. आणि ह्या ऑनलाईन पुस्तक विक्रेत्यांमधले काही विक्रेते असे आहेत की जे दुर्मिळ पुस्तक विकतात. आणि त्या दुर्मिळ पुस्तकांची, आता आपल्याकडे दुर्मिळ, हे खरं आहे की दुर्मिळ पुस्तक कशाला म्हणायचे याबद्दल आपल्याकडे अडाणीपणा आहे. म्हणजे एखादं पुस्तक बाजारात असतं, उपलब्ध असतं नवी आवृत्ती त्याची, आणि तरी पण एखादा फेसबुकवरचा पुस्तक विक्रेता ते दुर्मिळ आहे म्हणून सांगतो आणि त्याची वाटेल ती किंमत लावतो आणि लोक घेतात. हे बरोबर, काय अडाणीपणा येतो की आपल्याकडे दुर्मिळ पुस्तक एखादं आहे. आता युरोपमध्ये कसं असतं की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे अँटिक्वेरियन बुकशॉप्स किंवा बुक डीलर्स असतात, त्यांचे कॅटलॉग्स पब्लिश होतात. त्याच्यामध्ये प्रत्येक पुस्तकाची माहिती दिलेली असते आणि ते अत्यंत, म्हणजे बिब्लिओग्राफीच्या अंगाने अत्यंत काटेकोर अशा प्रकारची ती माहिती असते. तर दुर्मिळ पुस्तक कशाला म्हणायचं, काय म्हणायचं, याच्या व्याख्या आहेत. आपल्याकडे सुद्धा अका पिळवकरांनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचलेलंच नसल्यामुळे दुर्मिळ पुस्तक कशालाही म्हणतात. म्हणजे ज्याच्या नव्या आवृत्त्या बाजारात तेही दुर्मिळ पुस्तक, जे एखाद्या माणसाला वाचायला मिळालं नाही ते त्याच्यासाठी दुर्मिळ असतं, पण ते बाहेर असतं ना उपलब्ध. बरं, आपल्याकडे लोकांना पुस्तक कुठून मिळवावं याचे जे काही मार्ग आहेत, चॅनल्स आहेत, त्यांचाही फारसा परिचय नसतो. त्यामुळे दुर्मिळ पुस्तक म्हणून कुठलंही पुस्तक खपतं, ही गोष्ट सोडा. पण एखादं पुस्तक दुर्मिळ आहे असं म्हटल्यानंतर त्याच्याकरता जास्त किंमत मोजायला लोक तयार झालेले आहेत, असं आपल्याला गेल्या 10 एक वर्षातलं चित्र दिसतं, 10-12 वर्षातलं. पूर्वी असे लोक नव्हते का? होते. टिकेकरांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळी या पुस्तकात उदाहरण आहे. स्वतः टिकेकर अशी पुस्तकं विकत घ्यायची. पण हे कोण लोक होते? तर हे अभ्यासक होते. बरोबर. आता आपल्याला असं दिसतं की अभ्यासकांच्या पलीकडे, म्हणजे अभ्यासकाला गरज असते, त्याची व्यावसायिक गरज असते ती, आणि त्यामुळे तो पडेल ती किंमत मोजून ते पुस्तक घ्यायला तयार असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन साधारण वाचक जो आहे, सामान्य वाचक, की ज्याला अभ्यास करायचा नाहीये त्या विषयाचा, पण त्याला जिज्ञासा आहे फक्त, तो सुद्धा अशा पुस्तकासाठी जास्त पैसे मोजायला तयार असतो. असं एक एक त्याचं महत्व वाढलेलं आपल्याला दिसतं. एक प्रयोग आम्ही केला होता, त्याचं उदाहरण देतो. सतीश कळसेकरांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह जो होता त्याचं काय करायचं याबद्दल त्यांची जी एक स्मृती समिती होती त्यामध्ये चर्चा झाली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की काळसेकर जेव्हा हयात होते त्यावेळी या विषयावर आमची चर्चा झाली होती. त्यांची पत्नी पण उपस्थित होती आणि अनेक वेळा चर्चा झाली होती. आणि त्यावेळी मी एक अशी कल्पना काळसेकरांसमोर मांडली होती की ग्रंथालयांना, कुठल्या तरी एका ग्रंथालयाला जर आपण पुस्तकं दिली तर मुळात हल्ली अशा प्रकारचे ग्रंथालय फार राहिलेले नाही आहेत की जी पुस्तकांची काळजी घेतील. त्यामुळे खऱ्या अर्थानं पुस्तक कोण जपू शकतं, तर ज्याला त्या पुस्तकाबद्दल आच आहे, आस्था आहे,
ती व्यक्ती ते पुस्तक जपू शकते, म्हणजे इंडिव्हिज्युअल वाचक. तर त्यांच्यापर्यंत जर तुमचा ग्रंथसंग्रह गेला तर तो चांगल्या प्रकारे सांभाळला जाईल असं मी प्राध्यापकांना सुचवलं होतं आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. मग असं आमचं ठरलं की आपण ही पुस्तकं विकूया. तर युरोपमध्ये वगैरे अशा पुस्तकांचे लिलाव होतात आणि ते फार चढ्या किमतीला ती पुस्तके विकली जातात. आपल्याकडे तशा प्रकारचे लिलाव करणं आणि अत्यंत मोठ्या किमतीला ती विकणं वगैरे काही शक्य नव्हतं. पण आम्ही एक मर्यादित याच्यामध्ये एक प्रयोग करायचा ठरवलं आणि तो प्रयोग आमचा यशस्वी झाला. म्हणजे आम्ही काय केलं की काळसेकरांच्या संग्रहातली काळसेकरांकडे देशोदेशींची पुस्तकं होती. अनेक भाषांमधले इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेले लेखक होते आणि अत्यंत दुर्मिळ अशी पुस्तकं म्हणजे जी कुठे पाहायला मिळत नाहीत भारतात अशा प्रकारची पुस्तकं होती. चरित्र, आत्मचरित्र, पत्रसंग्रह लेखकांचे. लेखक आणि कलावंत यांच्याविषयीची खूप पुस्तकं त्यांच्याकडे होती. देशोदेशींच्या कादंबऱ्या होत्या. आफ्रिकी लेखक होते, इंडोनेशियन लेखक होते, म्हणजे आशियाई लेखक होते, युरोपियन आणि लॅटिन अमेरिकन लेखक होते. लॅटिन अमेरिकेवर त्यांचं खास प्रेम होतं, त्यामुळे त्या संदर्भातले अनेक लेखक आणि अनेक पुस्तकं त्यांच्याकडे होती. तर म्हटलं की ह्या ज्या स्पेशल एडिशन्स आणि स्पेशल एडिशन्स होत्या काही त्यांनी खास जमवलेल्या आहेत. तर म्हटलं ह्या प्रकारची जी पुस्तकं आहेत ती तशा प्रकारच्या वाचकांकडे जर गेली तर ती जास्त चांगलं राहील आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या स्मृतिदिनी 1 वर्षानंतर पपायरस प्रकाशनाने याकडे पुढाकार घेतला आणि त्यांनी त्याचं सॉर्टिंग केलं. मी स्वतः त्यांना किंमत ठरवायला मदत केली आणि किमती ठरवत असताना आम्ही त्या पुस्तकांच्या सध्या अमेझॉनवरती ज्या किमती आहेत त्यापेक्षा थोड्याशा चढ्या किमती लावल्या. हेतू हा की त्या पुस्तकावर काळसेकरांचं नाव आहे. काही पुस्तकांवर काळसेकरांनी काढलेल्या नोट्स आहेत, त्यांनी केलेल्या नोंद, काही छोट्या मोठ्या नोंदी असतील, काही त्यांना एक सवय अशी होती की छोट्या आकाराचे कागद ते घ्यायचे आणि त्या कागदावर त्या पुस्तकातले महत्वाचे मुद्दे लिहून काढायचे, त्यावर पृष्ठ क्रमांक लिहायचे आणि तो कागद प्रत्येक पुस्तकाला त्याने प्लास्टिकचं कव्हर घातलेलं असायचं. त्या कव्हरमध्ये ते फसवून ठेवायचे. तर हे सगळं त्याच्यामध्ये होतं आणि त्यामुळे आम्ही स्थळपत परत नावाचा एक त्यांचा ते शब्द नेहमी वापरायचे की जे पुस्तक कोणाला द्यायचं नाही अशा पुस्तकाला ते स्थळप्रत म्हणायचे. आणि जर ते पुस्तक कोणाला भेट म्हणून द्यायचं असेल तर त्याच्या जादा प्रती विकत घेऊन ते भेट म्हणून द्यायचे, पण ती स्थळप्रत ते हलू द्यायचे नाही. तर स्थळप्रत म्हणून त्याची नोंद केलेली असायची आणि ज्या ज्या स्थळप्रत म्हणून नोंदवलेली पुस्तकं होती ती सगळी त्यांनी त्याची कार्ड बनवलेली होती. ती कार्ड अजूनही त्यांच्याकडे आहेत. पेनच्या त्यांच्या घरात आम्ही ते सगळं ठेवलेलं आहे. तर आम्ही काय केलं की ही सगळी पुस्तकं विकायला काढली आणि समजा एखादं पुस्तक 800 रुपयाला आहे किंवा 600 रुपयाला आहे अमेझॉनवर मार्केटचं, तर काळसेकरांच्या संग्रहातली त्यांनी नोंदणी केलेली प्रत म्हणून ती 1200 रुपयाला आहे, थोडीशी जास्त किंमत. अशा पद्धतीने आम्ही ती पुस्तकं विकायला विकतो तसं जाहीर केल्यानंतर सांगायला मला अत्यंत आनंद होतो की कमीत कमी एक दिवसभर ते प्रदर्शन सुरू होतं तर त्या दिवसभरामध्ये तिथे 100 लोकांनी तरी त्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याच्यामध्ये अनेक जाणते वाचक होते, त्याच्यामध्ये अनेक प्रसिद्ध म्हणजे सेलिब्रिटी सारखे लोक होते, त्याचे सिनेमाचे दिग्दर्शक होते, कलावंत होते, पत्रकार होते, चित्रकार होते, ते तिथे आले होते आणि त्यांनी ती पुस्तकं विकत घेतली आणि म्हणजे फक्त एक संध्याकाळ होती ती. संध्याकाळी 4ला ते प्रदर्शन सुरू झालं आणि 8ला संपलं असेल. तर त्या वेळामध्ये जवळजवळ 1,25,000ची पुस्तकं तिथे विकलेली आणि हा कार्यक्रम आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला ठेवला होता मुंबईला चर्चगेटला. त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता आणि लोक येतील की नाही अशी अनेकांना शंका होती, पण हा प्रतिसाद मिळाला. हे मी यासाठी सांगितलं की एक वेगळा प्रयोग आम्ही केला, यशस्वी झाला. आता ह्याचा अर्थ काय की आपल्याकडे एक असा वर्ग तयार झालेला आहे. माझं असं निरीक्षण आहे की 2000 नंतर आता तुझ्या वयाची किंवा जाऊन थोडीशी मोठी असणारे लोक हे अशा प्रकारच्या वाचनामध्ये गुंतलेले आहेत. त्यांना वाचन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती तयार झालेली आहे. संख्येने कमी आहे पण आहे असं मला वाटतं. आणि सर तुम्हाला पुस्तकांवरील पुस्तक वाचून तुम्हाला कुठल्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा तुमचं अंडरस्टँडिंग कसं वाढलं आणि तुम्हाला स्वतःला आवडलेली आणि इंटरेस्टिंग वाटलेली काही पुस्तकांवरील पुस्तकांबद्दल सांगू शकाल का थोडक्यात? मला आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजे पुस्तकांबद्दल मला आधीपासूनच प्रेम होतं, जिव्हाळा होता, पण पुस्तकांचं जतन संवर्धन कसं केलं पाहिजे याच्याबद्दलची एक दृष्टी तयार झाली. म्हणजे जेव्हा मी युरोपीय पुस्तकांमध्ये अशा गोष्टी वाचल्या की न्यूटनचा संग्रह किंवा शब्दकोश तयार करणारा काय त्याचा संग्रह असे सॅम्युअल जॉन्सनचा संग्रह, हे इतर अनेक लोकांचे संग्रह किंवा हिटलरचा, हिटलरवर मी एक लेख लिहिला होता.
शेवटचा लेखी पुस्तकाचा. हो. 400, 500 वर्षापासूनचे संग्रह, ऑस्कर वाईल्डचा संग्रह 150 वर्षांपासून ठेवलाय त्यांनी जपून. ज्या संस्थेत ही मंडळी काम करत होती किंवा त्यांचा व्यक्तिगत संग्रह असेल, त्यांच्या घरामध्ये असेल, तर तिथे त्यांनी ते संग्रह जपून ठेवलेले आहेत. त्या संस्थांनी ते संग्रह जपून ठेवलेले आहेत. तिकडे मोठी ग्रंथालयं जी असतात, ती ग्रंथालयं अशा प्रकारच्या पर्सनल कलेक्शन्स मधून आकाराला येतात. म्हणजे तिकडे जे व्यक्तिगत संग्रह असतात, त्या ते व्यक्तिगत संग्रह अशा प्रकारच्या ग्रंथालयांना देणगी म्हणून दिले जातात आणि त्यातून हे ग्रंथालय मोठी होत जातात. तेव्हा जतन आणि संवर्धन शेकडो वर्ष कसं केलं जातं किंवा केलं पाहिजे किंवा त्याचं काय महत्व आहे, हे मला थोडस अधिक त्याच्याबद्दल कळलं. दुसरा एक मला आणखी एक माझा फायदा असा झाला, आणि त्यात मी इतरांनाही सहभागी करून घेण्याचा तेव्हापासून प्रयत्न करतो, की याचा परिणाम होऊन मी ज्याला आपण बुक हिस्ट्री असं म्हणतो, ग्रंथ इतिहास मराठीत म्हणता येईल, एक नवीन अभ्यास शाखा आहे, तर त्या शाखेकडे वळलो. खरं तर बुक हिस्ट्री आपल्याकडे पूर्वीपासून प्रियोळकरांपासून मंडळींनी लिहिलेलं आहे. बुक हिस्ट्री या शाखेत किंवा सगम मालशे होते, यांनी भरपूर लिहिलंय की ज्याचा समावेश आपण बुक हिस्ट्री या प्रकारच्या अभ्यास शाखेत करू शकू. परंतु एक अभ्यास शाखा म्हणून तिचा विकास गेल्या 30 वर्षामध्ये झालेला आहे आणि भारतात पण झालेला आहे. जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा बुक हिस्ट्री डिपार्टमेंट इंग्रजी विभागाने सुरू केलं होतं. नंतर आता ते पुण्यात वगैरे इकडे तिकडे पण सुरू झालंय आणि लोक लिहित आहेत. महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये. पण मला ते जाणवलं की बुक हिस्ट्री ही एक, म्हणजे कसं असतं माहितीये का, की लिळा पुस्तकांच्या मध्ये मी ज्या पुस्तकांबद्दल लिहिलं, तो एक प्रकारचा हौशी मामला आहे. ज्याला आपण अमॅच्युअर म्हणतो. म्हणजे ते पुस्तकांबद्दलचं प्रेम आहे, पण ते व्यक्तिगत प्रेम आहे, ते एक अमॅच्युअर ऍक्टिव्हिटी आहे किंवा लक्षण आहे. पण बुक हिस्ट्री जास्त गंभीर गोष्ट आहे. म्हणजे जिथे पुन्हा एकदा तिथे एक व्यावसायिक दृष्टिकोन येतो की पुस्तकांबद्दल एक गेल्या 500-600 वर्षांबद्दलच्या ज्या घडामोडी आहेत, त्या घडामोडींचा तो सांस्कृतिक इतिहास असतो, तो आर्थिक इतिहास असतो, तो सामाजिक इतिहास असतो, वाङ्मयीन इतिहास नसतो. बुक हिस्ट्रीमध्ये लिटररी हिस्ट्री येत नाही. त्याच्यामध्ये काय लिहिलंय आणि त्याचा अर्थ काय होतो हे बुक हिस्ट्रीमध्ये येत नाही. तर पुस्तकाकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं आणि तिचं प्रोडक्शन होत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सहभागी होतात आणि त्याचा परिणाम जेव्हा समाजावरती होतो तो कुठल्या कुठल्या अंगाने होत असतो याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. तर ती जी शाखा आहे, अभ्यास शाखा, ती तिच्याकडे मी वळलो आणि मग त्या प्रकारचं लेखन करायला लागलो. हा एक फायदा मला झाला. आणि सर, तुम्हाला स्वतःला काही आवडलेली पुस्तकांवरील पुस्तकं त्याबद्दल सांगू शकाल का थोडक्यात? नाही, ते अवघड आहे, कारण इतकी पुस्तकं आवडतात त्याच्यामुळे त्यातली कुठली 2-3 नावं सांगणं सुद्धा तसं कठीण आहे. पण मी जी निवडतो तीच माझी आवड आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणजे ज्या पुस्तकांवर लिहिण्यासाठी जी पुस्तकं मी लिहिण्यासाठी निवडलेली आहेत लिळा पुस्तकांच्या मध्ये, हो, हो. ती सगळी माझी आवडती पुस्तकच आहेत. तीच माझी आवड आहे असं समजायला काही हरकत नाही, ते सांगणं आवड.